ही रसरशीत आणि चमचमीत सांडग्यांची भाजी झटपट कुकरमध्ये बनवली आहे. भाजी बनवण्यासाठी कांदा, लसूण आणि खोबरं लागणार आहे. कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की याच्यामध्ये सांडगे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. सांडगे तेलामध्ये पटकन भाजले जातात. सांडगे भाजून झाल्यानंतर कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. आता यात उभा चिरलेला कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे. कांद्यासोबतच खोबरं आणि लसूणही तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे. 10 ते 12 सांडग्यांची पावडर करून घ्यायची. कांदा, लसूण, खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. बाजूला 2 ते 3 ग्लास पाणी उकळून घ्यायचं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करायची आहे. आता या फोडणीमध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे. सोबतच हळद, जिरे धण्याची पूड, लाल तिखट आणि काळा गोडा किंवा गरम मसाला टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ घालून छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता यात सांडग्यांची पावडर आणि सांडगे टाकून छान हलवून घ्यायचं आहे. शेवटी गरम केलेलं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि ही झटपट चमचमीत सांडग्यांची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.